नागपूर जिल्ह्यामधल्या कन्हानमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा। रामटेक, नागपूर आणि भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी एकत्रित सभा। प्रशासन आणि पोलिसांकडून सभेची जय्यत तयारी। मोदींच्या नागपूरमधल्या सभास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रात्री उशिरा पाहणी। प्रचार सभेतील उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। नागपूरच्या कन्हानमध्ये होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेवर अवकाळी पावसाचं सावट। नागपूर वेधशाळेकडून शहरासाठी ऑरेंज अलर्ट। वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचाही इशारा। गोंदियामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, उन्हामुळे त्रासलेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा। तर भंडाऱ्यातही रात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी। उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला, तसंच उन्हाळी भात शेतीला संजीवनी मिळते। हिंगोली जिल्ह्यामधल्या कळमनुरी भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे फळबागांचं मोठं नुकसान। हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस, पावसामुळे हळद, ज्वारी, टरबूज, आंबे आणि केळी बागांचं मोठं नुकसान। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे तीळ, टरबूज आणि भाजीपाला पिकांचं नुकसान। तातडीने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील अमडापूर परिसरात गारपीट, या गारपिटीचा पिकांना मोठा फटका बसतोय। बुलढाणा जिल्ह्यामधल्या विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, तर खामगाव तालुक्यातल्या लोखंडा शिवारात मोठ्या प्रमाणात गारपीट, ज्वारी, कांद्यासह फळबागांचं नुकसान। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिमच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, मंगरुळपीर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट, ज्वारी, बाजरी, टरबूज, आंबा आणि सोयाबीनचं नुकसान। परभणी जिल्ह्यामधल्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे वातावरणात गारवा, परभणीवासियांना उकाड्यापासून काही अंशी दिलासा। अकोला शहरातही पावसाची हजेरी, पावसामुळे वातावरणात गारवा, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट आणि बाळापूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अवकाळीमुळे आंबा, लिंबू, टरबूज आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान। लातूरमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी, पावसाच्या हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्याला वादळाचा तडाखा, शेकडो घरांसह शेती पिकाचं मोठं नुकसान। महाराष्ट्रासह 23 राज्यांमध्ये यंदा चांगला पाऊस पडणार, स्कायमेट हवामान संस्थेचा अंदाज। राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा, नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला पाठिंबा। गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची मोठी घोषणा। राज्यसभा, विधान परिषद काहीही नको, मनसैनिकांनी विधानसभेची तयारी सुरू करा। गुढीपाडवा मेळाव्यातनं राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। दिल्लीमध्ये केवळ आपली आणि अमित शहांची भेट झाली, मनसेच्या चिन्हासोबत तडजोड होणार नाही, आपण मनसेचेच अध्यक्ष राहणार। शिवाजी पार्कमधनं राज ठाकरेंचं स्पष्टीकरण। लोकसभा निवडणुकीच्या कामात डॉक्टर आणि नर्सेस यांना गुंतवलं, मात्र तुम्ही इलेक्शन ड्युटीवर न जाता हॉस्पिटलमध्ये जावं, तुम्हाला कामावरनं कोण काढतं तेच आम्ही बघतो। राज ठाकरेंचं डॉक्टर आणि नर्सेस यांना आवाहन। महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरेंचं अभिनंदन। राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देताना कोणतीच अट ठेवलेली नाही, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। तर देवेंद्र फडणवीसांकडून राज ठाकरेंचं महायुतीमध्ये स्वागत। जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊया, फडणवीसांची एक्स माध्यमावरती पोस्ट। आम्हाला हुजरेगिरी मान्य नाही, महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्हाला प्राणपणानं जपायचा आहे, राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल उद्धव ठाकरेंचा निशाणा। राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षांची महायुती अधिक मजबूत झाली। चंद्रशेखर बावनकुळेंकडून राज ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच विचारांची तडफदार भूमिका आज महाराष्ट्रानं पाहिली। राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर आशिष शेलार यांची एक्स माध्यमावर पोस्ट। राज ठाकरेंच्या समर्थनामुळे महायुतीची ताकद वाढली, आगामी काळात महायुतीच्या जागा जिंकण्यात मनसेचं मोठं योगदान असेल,
खासदार श्रीकांत शिंदेंचं विधान. राज ठाकरेंच्या पाठिंब्याची भूमिका स्वागतार्ह. राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद वाढेल, अमोल मिटकरींचं वक्तव्य. मोदींना पाठिंबा देताना व्याभिचाराला पाठिंबा नाही असं म्हणणं म्हणजे सोबत असलेल्या दोघांना पाठिंबा नाही असा तर अर्थ नाही ना. जितेंद्र आव्हाड यांचा राज ठाकरेंच्या निर्णयावर सवाल. राज ठाकरेंनी आपल्या पायावरती धोंडा मारून घेतलाय. आमदार राजन साळवेंची राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया. इतके सगळेजण एका 84 वर्षीय आणि घायाळ वाघाला हरवण्यासाठी सगळी ताकद पणाला लावतात म्हणजे त्यांना महाराष्ट्रात स्वतःबद्दल खात्री वाटत नाहीये की आपण जिंकू शकतो. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत विकासाच्या प्रक्रियेला हातभार लावण्याचा राज ठाकरेंचा निर्णय स्वागतार्ह. राज ठाकरेंच्या निर्णयानंतर धनंजय मुंडेंची ही प्रतिक्रिया. एक ठाकरे आमच्याकडे आल्यामुळे आम्हाला फायदाच होणार आहे. राज ठाकरेंच्या निर्णयाचं गुलाबराव पाटलांकडूनही स्वागत. जागा वाटपावरनं काँग्रेसची नाराजी टोकाला. आज मुंबईमध्ये सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. जागा वाटपावरनं मित्रपक्षांचा प्रचार करायचा की नाही याबद्दलचा निर्णय होणार. वर्षा गायकवाड यांच्याकडनं राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची दिल्लीत तक्रार. मुंबईच्या जागा वाटपासंदर्भात राज्यातल्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली नाही. केसी वेणुगोपाल यांना फोन करून वर्षा गायकवाडांकडून तक्रार. सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड नाराज. विशाल पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही ठामपणे उभे राहू, कार्यकर्त्यांची भूमिका. गुढीपाडव्याच्या दिवशी शेतावरील सालगडी कायम ठेवायचा का बदलायचा याचा दिवस. त्यामुळे वरोरा मतदारसंघात 10 वर्ष सत्ता असलेल्या धानोरकरांना बदलायचं की ठेवायचं याचा विचार करा. भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारांचा टोला. आपण जे वक्तव्य केलं त्याला आणीबाणी आणि 1984च्या शीख दंगलींचा संदर्भ. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण. चंद्रपूरमधल्या सभेत सुधीर मुनगंटीवारांनी केलेल्या वक्तव्यावरती काँग्रेसचा आक्षेप. काँग्रेसकडे विकासाचा कुठलाही मुद्दा नसल्यामुळे काँग्रेसकडनं खोटे आरोप. मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण. चंद्रपूरच्या सभेत काँग्रेसबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सुधीर मुनगंटीवार यांना अटक करावी, नाना पटोलेंची मागणी. सुधीर मुनगंटीवारांकडनं संस्कृतीला काळीमा फासणारं विधान. विजय वडेट्टीवारांकडनं मुनगंटीवारांच्या वक्तव्याचा निषेध. महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्रातल्या महिलांनी जागा दाखवावी. वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची मुनगंटीवारांवर टीका. सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवरती असभ्य भाषेत टीका केली नाही. लोकशाही टीका करण्याचा सर्वांना अधिकार. रामदास आठवले यांचं सुधीर मुनगंटीवारांना समर्थन. स्थानिक नेत्यांचा विरोध होता त्यामुळे शिर्डीच्या जागेवरनं आपण माघार घेतली. रामदास आठवलेंकडनं स्पष्ट. संविधान बदलण्याची वेळ आली तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊ. रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसवरती अन्याय केला त्यामुळे काँग्रेसनं त्याचा विचार करावा. सांगलीच्या जागेवरनं रामदास आठवलेंचं विधान. आम्ही लोकांची कामं करतो आणि काही लोक फक्त मतं घेतात. देवाणघेवाण करून कुणालाही तिकीट वाटप केलं जातं. प्रफुल्ल पटेलांचा घणाघात. भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद सोरगे नाराज. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना ब्लॅकमेल करून पवारांच्या पक्षानं भिवंडी लोकसभेची जागा मिळवली. सोरगे यांचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीत फुटीची शक्यता. एकनाथ खडसे भाजपत जाणार असल्यामुळे खडसेंचे निकटवर्ती आणि माजी आमदार उदयसिंह पाडवी हे सुद्धा भाजपत घर वापसी करण्याची शक्यता. एकनाथ खडसेंना भाजपत यायचंय हे त्यांनी आधी सुद्धा सांगितलं होतं. भाजपमध्ये अनेक मोठे नेते येतात त्यामुळे खडसे पक्षात परत येतात हे काही विशेष नाही. रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. एकनाथ खडसेंचं मन पहिल्या दिवसापासून भाजपमध्ये होतं. पवार साहेबांकडे काही राजकीय भविष्यच नव्हतं. प्रफुल्ल पटेल यांची खडसेंच्या भाजप प्रवेशाविषयीची प्रतिक्रिया. एकनाथ खडसेंनी शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्ह आपल्या सोशल मीडियावरनं काढलं. एकनाथ खडसेंकडनं भाजपत प्रवेश करणार अशी घोषणा.
काही मंडळी आरक्षणाचा मुद्दा राजकारणासाठी वापरतात। आरक्षणाचा मुद्दा राजकारणासाठी वापरू नका, अशोक चव्हाणांचं वक्तव्य। वसंत मोरेंना समजण्यासाठी जितेंद्र आव्हाडांना पुण्यात यावं लागेल। आव्हाडांना आपल्या वॉर्डची सहल करून देतो। वसंत मोरेंची जितेंद्र आव्हाडांवरती खोचक टीका। महाभ्रष्टाचारी आघाडीनं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 2.5 वर्ष राज्याची लूट केली। 4 जून नंतर उद्धव ठाकरेंना घरात बसून राहण्याचं आवडतं काम करावं लागेल। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा। अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडेंकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन। वानखेडे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची रॅली। नेते मंडळींसह हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित। बोहरा समाजाचे 53वे धर्मगुरू डॉक्टर सय्यदना सैफुद्दीन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भेटीला धर्मगुरूंसोबत त्यांचे सहकारी सुद्धा उपस्थित होते। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची जळगावमध्ये बैठक संपन्न। प्रचार करण्यासाठी जनतेपर्यंत पोहोचण्यासंदर्भात नियोजन। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विनायक राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते एबी फॉर्म स्वीकारला। विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत। राज्यामध्ये एकूण 99,114 मतदान केंद्र। आगामी निवडणुकीसाठी 2,641 केंद्र वाढवली। सर्वाधिक मतदान केंद्र पुण्यात तर सगळ्यात कमी सिंधुदुर्गात। पनवेल कर्जत दुहेरी मार्गावरील चिखले पुलावरती लोखंडी गर्डर बसवण्याचं काम केलं जाईल। परिणामी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची पुण्याकडे जाणारी मार्गिका 3 तासांसाठी बंद असेल। बायोगॅसच्या खड्ड्यात मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात 5 जणांचा विषारी वायूमुळे मृत्यू। अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातल्या वाकडी गावातली घटना। नाशिक जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव सुरू। शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आपापसातच सुरू केली कांदा खरेदी विक्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।